नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने किसानों से जुड़े नए रेत और गौण खनिज नीति पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि खेतों के समतलीकरण, खेतों तक पहुंचने वाले रास्ते, रहने के रास्ते, खेत में घर बनाने या अन्य कृषि उपयोगी कार्यों के लिए मिट्टी और मुरम इस्तेमाल करने पर अब रॉयल्टी नहीं लगेगी। साथ ही उन्होंने ये भी स्पष्ट किया कि ऐसे मामलों में किसानों के ट्रैक्टर पर तलाठी, तहसीलदार या पुलिस द्वारा कार्रवाई नहीं की जाएगी। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। शेतकऱ्याच्या शेताचं सपाटीकरण करायचं असेल, शेतकऱ्यांना शेती करता जमीन लेवल करायची असेल, शेती उपयोगाची करायची असेल, याकरता जर शेतकऱ्याला माती आणि मुरुम वगैरे लागणार असेल, याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही। तहसीलदार, तलाठी, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कुठलेही तलाठ्यावर कारवाई करणार नाही असे आदेश देण्यात आले आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती उपयोगी मातीचं सपाटीकरण करण्याकरता कुठून त्या ठिकाणी माती आणावी लागली याकरता कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही। हा ऐतिहासिक निर्णय। यापूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला तलाठी पकडायचे, तहसीलदार पकडायचे आणि 1 लाख रुपये दंड करायचे। आता शासनाने निर्णय घेतलेला आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतरस्ते असतील, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते असतील, शेतात घर बांधायचं असेल, शेती उपयोगी शेती जमीन करायची असेल, सपाटी करायचं असेल, लेवलीकरण करायचं असेल, सर्वांकरता आता रॉयल्टी लागणार नाही। कुठलाही ट्रॅक्टर आमचे तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर आणि तलाठी पकडणार नाही। ज्या ठिकाणी एखादं महसुलीचं नाला वगैरे असेल, तिथून काढायची असेल तर तलाठीची परवानगी घ्यावी लागेल। पण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याचे ट्रॅक्टर शेतमालाकरता, शेतीच्या कामाकरता, शेतघराकरता जे काही गौण खनिज वापरेल किंवा जी काही माती मुरुम वापरेल याकरता कुठलीही रॉयल्टी आता लागणार नाही किंवा ट्रॅक्टर पकडणार नाही। मी का नाही बनवली, कोणी मनाई केली? शेवटी मला पृथ्वीराज चव्हाणजीला हे सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता, शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानाचं बोला ना, भविष्यात कोणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा। पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही। माझी पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही, वर्तमान आणि भविष्य यामध्ये पृथ्वीराज चव्हाणजींनी काळजी घेतली पाहिजे। राहुल गांधी आंदोलनाला बसलाय दिल्लीमध्ये, राहुल गांधी दिल्लीला आंदोलनासाठी बसलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जंतर मंतरवर जे पॅलेट गनचा वापर झाला होता त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। असं आहे, ते नौटंकी आहे, त्यांना असं वाटतं काहीतरी जमून द्यायला। आता युवकाचे आंदोलन करून काहीतरी बेस जमेल देशामध्ये असं वाटतं। देशातला बेस खचकलेला आहे राहुल गांधीचा, कोणी गर्दी जमा होत नाही, मान्यता नाही आहे, काँग्रेस पार्टीचा थैथयाट झाला आहे। त्यामुळे काहीतरी बेस पकडून एखादा मुद्दा हाताशी लागला तर लागला, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, असं चालू आहे राहुल गांधीचं। नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण कुठे नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नाही, मला असं वाटतं की काहीतरी टेक्निकल चूक झाली असेल। पण आमच्या प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक सभागृहामध्ये, विधिमंडळ सभागृह, राज्य सरकारचे कार्यक्रम असेल, केंद्र सरकारचे कार्यक्रम असेल, शासकीय कार्यक्रम असेल, शाळा असेल, सर्वीकडे पूर्ण वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं जात आहे। आणि खरं तर याला कोणी समर्थन नाही। वंदे मातरम गीत पूर्ण गायला पाहिजे। देशाच्या सरकारने कायदा केलेला आहे, या कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे। आणि वंदे मातरमच्या माध्यमातून आपल्या देशाचे संस्कार, संस्कृती, विरासत आपल्या सैनिकांनी, आपल्या वीर जवानांनी या देशाकरता केलेलं समर्पण, त्याग याचा आधारावर आणि भारत मातेला उच्च स्थान मिळावं, भारत मातेचा झेंडा जो तिरंगा झेंडा आहे हा जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असावा, याकरता हे जे येणाऱ्या पिढीला एक आत्मसन्मान देणारं, संस्कार देणारं गीत आहे। या गीताचं संपूर्ण जनतेने, या देशातल्या जनतेने, महाराष्ट्रात जनतेने पालन करावं, संपूर्ण वंदे मातरम म्हणावं। नाशिकचे पालकमंत्री हे मुख्यमंत्री झाले।